हे प्रभू. अरे बापरे, काय झालं भोलू? ते काय आहे की आमच्या मिठूला बहुतेक मध खायची इच्छा होत होती. प्रभू, आपण काय करू शकतो? अरे मिठूला की तुला? नाही नाही, मला नाही, मिठूला. तशी आवड चांगली आहे, पण माझ्याकडे मात्र नसेल. हा अच्छा प्रभू, आता आपण काय करू शकतो? भोलू, जेलजील नदीच्या काठी एक झाड आहे, तिथे असेल बहुतेक. अच्छा, हो का? पण तिकडच्या मधमाशा खूपच भयंकर आहेत. मध सोड, त्या झाडाजवळ सुद्धा मी जाऊ शकलो नाहीये. खूप प्रयत्न केले पण काहीच झालं नाही. अरे, ही तर खूप छोटी गोष्ट आहे. मी त्यांना शेंडी लावेल आणि मध घेऊन येईल. तुम्ही मी सांगतो ते ऐका. तिथे जाऊन तुम्ही गोत्यात याल. बोलू, आपल्या प्रभूंचं म्हणणं ऐकलं पाहिजे. तू प्लीज नको जाऊ. मिठू, काही हरकत नाही रे. मी तुला दाखवून देतो की माशांना फसून मध कसं काढतात. हा पण ना, कोणाचाच ऐकत नाही. आजकालची मुलं म्हणजे ना. बोलू, आवाज करू नकोस. ते बघ, तिकडे बघ. कुठे? तू इकडेच थांब, मी एकटा जाऊन येतो. बोलू, सांभाळून जा. इथे तर जवळपास कोणीच दिसत नाहीये. मग प्रभूजी कोणाबद्दल बोलत होते? वाचवा! वाचलो. तुला मी आधीच सांगितलं होतं. तू गप्प बस. काहीही झालं तरी मी मध आणणार म्हणजे आणणार. मला कोणी हरवू शकत नाही. आता बघूया कसं आणतो ते. जा जा. एवढं मत पुरे होईल. एवढ्यातच माझं नक्की भागेल. काय चाललंय तुमचं? तुला ऐकू येत नाही का? काही नाही, मी तर असंच इथे फिरायला आलो होतो. काय मग, ठीक आहे ना? काही ठीक नाहीये, जा इथून. आला मोठा आम्हाला विचारणारा. गेले बहुतेक. आता तर मध निघेल निघेल. वाचवा! पकडा त्याला. आई गो, मधमाशा! वाचवा! वाचवा मला! वाचवा! पटकन उडी मार. कुठे गेला तो? चला तिकडे. गेल्या. गेलं ना. तुझ्या आधी प्रभूंनी सांगितलं होतं की तू गोत्यात येशील. पण आता काय झालं मग? ते म्हणूनच सगळे सांगतात की मोठ्यांचं ऐकायचं असतं. आता कळलं का?